विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि याच निमित्तानं महाविकास आघाडीच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आमदार होणार का या प्रश्नाचं उत्तर आता मिळताना दिसतंय। मवियाचा नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी अधिकृत कार्यक्रम जाहीर केला। राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती मातोश्रीवरील खलबतांची। नुकतंच काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीनंतर मवियाचा एक नवा फॉर्म्युला समोर आलाय। संख्याबळानुसार मवियाच्या वाट्याला केवळ एकच जागा सहज निवडून येऊ शकते। या जागेवर उद्धव ठाकरे यांनी स्वतः लढावं असा आग्रह काँग्रेसनं देखील धरलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंनीच विधान परिषद निवडणूक लढवावी अशी विनंतीच केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत। त्यांनी विधान परिषदेत असणं आघाडीसाठी बळ देणारं ठरेल। मात्र जर ठाकरेंनी नकार दिला तर ती जागा काँग्रेसला मिळावी असाही एक गट आग्रही आहे। दुसरीकडे संजय राऊत यांनीही ठाकरेंशी चर्चा करून रणनीती आखली आहे। आता चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे। तर एकीकडे महायुती आपले 8ही गड राखण्यासाठी सज्ज आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी अस्तित्वाची लढाई लढत आहे। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेची पायरी चढणार की मवियामध्ये ऐनवेळी काही वेगळा चमत्कार घडणार? 30 एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यावर शिक्कामोर्तब होईल। काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं चर्चेला आणखी उधाण आलंय। उद्धव ठाकरे हेच मवियाचा चेहरा आहेत असं म्हणत काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दर्शवलाय। मात्र महायुती अतिरिक्त उमेदवार उभा करून निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशीही शक्यता वर्तवण्यात येते। पण ही लढाई सोपी नाही। विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे। विधानसभेच्या संख्याबळावर भाजप 131 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना 57, अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागांवर आहे। असं मिळून एकूण 234 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ। तर दुसरीकडे मवियाकडे एकत्रित 49 आमदार आहेत। पहिली जागा निवडून आणल्यानंतर त्यांच्याकडे फक्त 21 मतं उरतील आणि दुसऱ्या जागेसाठी त्यांना आणखी 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल। ते सध्याच्या स्थितीत अशक्यप्राय वाटते। हे गणित आकड्यांमध्ये कसं बसेल हे पाहिलं तर विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल पाहता लढत चुरशीची आहे। याचं ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत। विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असल्यामुळे महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर मवियाचा केवळ एकच उमेदवार सुरक्षित दिसतोय। या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपतोय। निवृत्त होणारे चेहरे उद्धव ठाकरे, नीलम गोरे, राजेश राठोड, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते पाटील आणि रमेश कराड अशा बड्या नावांचा समावेश आहे। या 9 पैकी किती जणांना पुन्हा संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आता हालचालींना वेग आलाय। महत्त्वाच्या तारखा पाहिल्या तर 23 एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना जारी झाली। उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल, अर्जाची छाननी 2 मे रोजी होईल, तर अर्ज मागे घेण्याची मुदत 4 मे पर्यंत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12 मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे। पण चर्चा फक्त तारखांची नाही तर मवियाच्या अंतर्गत ठरलेल्या समीकरणांची आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मवियामध्ये एक 3-वे डील होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।